तो बाबा गावाच्या बाहेरचा आहे. तो इथं कामानिमित्त आलेला. तो इथे काम करत होता 2-3 दिवस. तो काल काही नव्हता इथे, पण ते लक्ष ठेवून असेल. म्हणजे गुन्हा घडल्यावर ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस येतात. गुन्ह्याच्या आधी काही होत नाही, त्यामुळे सगळे झोपलेले असतात. फाशीची शिक्षा मिळणं आणि अशा पद्धतीचे मिळणं की कधी हे असं कृत्य कोणी करू शकणार नाही. कारण आज कुठलीही महिला सुरक्षित राहत नाही आहे. कॅमेराच्या मागे एक गोटा आहे जिथे त्या नराधमाने विकृत कृत्य केलं. इथे काही अंतरावरतीच ती पीडित चिमुकली राहते जिचा जीव त्या विकृताने घेतला. फॉरेन्सिक टीम तिथे आहे, पण घटना कशी घडली, वेळ काय होती, स्थानिक नागरिक याबद्दल काय बोलत आहेत, आपल्यासोबत ते सगळे नागरिक जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत. आणि त्यांचा आणि आमचं अगदी घरोबाचा संबंध पहिल्यापासून जो 30-35 वर्षाला आमच्या आणि त्यांचे संबंध घराशी. त्याच्यामुळे ती आमच्या घरात येणं जाणं जेव्हा सुट्टीला आजीकडे येईल तेव्हा ती आमच्याच घरात असायची. कारण आमच्याकडे पण लहान मुलं खूप आहेत, त्यामुळे ती आमच्या इथं खेळायची यायची. कालसुद्धा ती बाहेर जायच्या आधी ती आमच्या इथे आमच्या मुलांबरोबर खेळत होती. तो इथे काम करत होता 2-3 दिवस. तो काल काही नव्हता इथे, पण ते लक्ष ठेवून असेल किंवा काय असेल माहीत नाही. पण तो काल दुपारनंतर इथे आला 3 वाजता. आणि मुलगी आमच्याकडे 2-2:30 वाजेपर्यंत होती. माझ्याकडे 1:30 वाजेपर्यंत होती. माझ्याकडे 2:30 वाजता होती घरात. तिला झोके दिले दोघींना, बहिणीला. आणि त्या म्हणल्या शोभा वहिनींच्याकडे म्हणल्यावर काय नाही, मी ही 2 वाजता हिच्याकडे गेली. दोन्ही मुलींना तिकडे पाठवलं. आम्ही थोडा वेळ थांबवलं, बसल्या मुली इथे. नंतर मग त्यांना म्हटलं घरी जा, ऊन कमी झालं की या खेळायला परत. आणि मुली घरी गेल्या आणि नंतर 3 वाजता त्या पुन्हा बाहेर आल्या आणि 3:15-3:30 वाजता शोधाशोध सुरू झाली. प्रथमदर्शनी आम्हाला काही वाटलंच नाही. आम्ही प्रत्येकाच्या घरात जाऊन विचारायला लागलो की अशी मुलगी दिसली का. आम्ही हाक मारायला लागलो तिला, परंतु काहीच म्हणजे प्रतिसाद काही नाही. आणि नंतर मग फुटेज चेक करायचं हे केलं. साधारणतः किती वाजता चेक केलं? 4:30-4:45ला, 4-4:30ला. हां. आणि मग त्यामध्ये असं कळलं की त्या माणसाचा हात धरून ती गोठ्याकडे चालली आहे. तो परत आलेला दिसला तो नाही. हां परत आलेला दिसला तिला नेलं पण परत स्वतः आलेला दिसला नाहीये. त्यामुळे लोकांना जास्त संशय आला. आणि कळता क्षणी तिकडून आणला पकडून जिथे होता तिथे. त्याच्यामुळे मग सगळ्यांना लक्षात आल्यानंतर आणि फुटेज बघितल्यानंतर लक्षात आल्यावर मग बाकीच्या गावकऱ्यांनी पोलिसांची मदत घेऊन त्याला शोधायचं काम केलं. आणि मग गावकऱ्यांनी त्याला धरलं, पण जोपर्यंत तो बोलू शकत नव्हता की तिला कुठं ठेवलं, त्यामुळे त्याला जास्त काही करता येत नव्हतं. पण नंतर ती मिळाली ज्या ह्याच्यात, तर ते खूप वाईट परिस्थितीत होतं. असं कुणावरही नाही झालं पाहिजे. म्हणजे त्याच्या बोलण्यावरनं किंवा याच्यावरनं कधी काय जाणवलं? नाही, तो आमच्याशी बोलायचा, पण असं काही आता हे कळतंय की यापूर्वी त्यांनी अशी कृत्य केलेली आहेत, पण आम्हाला माहित नव्हतं. आधी काहीच माहित नव्हतं ना असं काय केलंय म्हणून. आणि आता 60 वर्षाचा माणूस असं करायला कुणाला माहिती हो. पोरगी खेळती त्याच्याबरोबर जाती त्याच्याबरोबर, असंच वाटलं ना आम्हाला. असा मुल तो करल असं आमच्या धानीमनी पण नाहीये. उन्हा असल्या कारणाने कोणी बाहेरही नव्हतं. लवकर फाशीची शिक्षा मिळणं आणि अशा पद्धतीचे मिळणं की कधी हे असं कृत्य कोणी करू शकणार नाही. कारण आज कुठलीही महिला सुरक्षित राहत नाही आहे. आज आम्ही असो या असो सगळ्या महिला आहेत. महिलांना सुरक्षित राहण्यासाठी काहीतरी पाहिजे ना, तर ते मिळत नाही. आणि कायदा आणि सरकारनेच या बाबतीत निर्णय. गावात कधी अशी काही घटना घडली होती? यापूर्वी कधीही नाही घडलेली. आणि कॅमेरे पण इथले बंद होते, पण त्यांचा खाजगी कॅमेरा चालू असल्यामुळे हे कळून आलं लवकर. म्हणजे पोलीस गस्त वाढवली पाहिजे आणि हे केलं पाहिजे. त्यांना राधारमाला फाशी शिक्षा दिली पाहिजे. पोलीस स्टेशन हलवलं तर पोलीस स्टेशन जोपर्यंत नसरापुरात होतं तोपर्यंत हे असं कधी एवढी हे झालं नाही. आता हे किमान इथं एक आउटपोस्ट तरी असावं. ती सुट्टीला आजीकडे सुट्टीला हो. म्हणजे कधी पहिल्यांदा आली होती यापूर्वी? ह्याच्या आधी पण बरेच 2-2.5 महिने इथेच होती. नसरापूर हे फार आवडायचं. तिला नसरापूर आजीकडे जायला फार आवड. लहानच होती ना. बेबी सिटिंग मध्ये होती पुण्यामध्ये, पण आता ते गावाला गेल्यामुळे ती इथे आली आजीकडे. आणि आई वडील दोघं नोकरी असल्यामुळे म्हणजे पर्याय नव्हता, दुसरं कोणी नाही आहे त्यांच्याकडे. गाव आमचं तसं चांगलं आहे. काय अशी उर्मट लोक आमच्या गावात अजिबात नाही आहेत. गाव तसं चांगलं आहे. हा पण बाबा आहे तो काय गावातला नाही आहे, तो बाहेरचा आहे. म्हणजे गावाचं आम्ही काही गावाला हे करत नाही. गाव सगळं आमचं चांगलं आहे, पण तो बाबा गावाच्या बाहेरचा आहे. तो इथं कामानिमित्त आलेला
काय असं राहायला वगैरे पण नव्हतं, कामानिमित्त इथं आलेलं आहे. आउटपोस्टला पोलीस स्टेशन इथं नाहीच आहे. पोलिसांचं संरक्षण थोडं कमी पण पडलेलं आहे आणि त्यामुळं थोडंसं असुरक्षितता वाटते. बाकी यात काही नाही आहे. हां, गस्त घालत नाही का, कारण त्यांचा भाग आहे, विभाग आहे. नाही नाही, आता जेव्हा गुन्हा घडल्यावरच ह्या सगळ्या गोष्टी उघडकीस येतात. गुन्ह्याच्या आधी काही होत नाही, त्यामुळे सगळे झोपलेले असतात. पाहायला गेलं तर या सगळ्या घटनेबाबत थोडक्यात माहिती या सगळ्या महिलांनी दिलेली आहे. एक घटना काय घडली तर पोलीस स्टेशन इकडनं हलवलं गेलं होतं, त्यांचा गस्त कमी झाला होता. दुसरीकडे पोलीस स्टेशन गेल्यामुळे त्यांचा वावर या विभागात येणं कमी झालं होतं. त्यामुळे कुठेतरी असं हा प्रकार घडला असावा अशी शक्यता ह्या स्थानिक नागरिकांनी वर्तवलेली आहे. त्यासोबतच ह्या ठिकाणी आता काहीतरी नियमावली लावली पाहिजे किंवा पोलिसांची इथे गस्त असली पाहिजे अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे. मात्र स्थानिक नागरिक तर ह्या सगळ्या विषयावरती संतपलेलेच आहेत आणि त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे, खाली कमेंटमध्ये नक्की कळवून करा. कॅमेरा पर्सन गोपाळ हार्नेसह मी आदित्य पवार, मुंबई तक.